पावसाला तर सुरुवात झाल्या, त्यामुळे द्राक्ष बागायतदारांनी या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपली इन्स्टावरती 20K फॉलोअर्स कंप्लीट झाल्याबद्दल सर्व इन्स्टा फॅमिलीचं मनापासून धन्यवाद. आता सर्व विभागात पावसाला सुरुवात झाल्या, तर ज्या शेतकऱ्यांच्या काळी पिकल्या त्यांनी आपली पानं टिकवण्याकडे लक्ष द्या, आणि ज्यांच्या अजून काळी पांढरी पडायची आहे किंवा पांढरी पडल्या त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पाऊस पडला की द्राक्ष बागेवर सगळेच रोग येण्यास सुरुवात होत असते, त्यासाठी स्प्रेचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं असते. आणि त्याचबरोबर काडीला रिंग पडण्यास सुरुवात सुद्धा आताच होत असते, त्यासाठी ड्रीपद्वारे नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. काडीच्या वरती असणाऱ्या बुरी आणि बॅक्टेरिया हे आपण स्प्रेद्वारे नियोजन करू शकतोय, पण काडीच्या आत असणाऱ्या बॅक्टेरिया आणि बुरी यासाठी ड्रीपद्वारे नियोजन करणं खूप महत्त्वाचं ठरतंय. तर यासाठी तुम्ही विलवूड कंपनीचं वेल एक्स्ट्रा, म्हणजे ज्यामध्ये हेक्झाकॉन्झोल 5% आणि व्हॅल्डामायसिन 2.5% हा घटक येतोय, आणि हे देताना एकरी 1 लिटर या प्रमाणात द्यायचं आहे. हे दोन घटक एकत्र असणारी ही बॉटल येत्या. जर वेगवेगळं सोडणार असेल तर तुम्ही हेक्झाकॉन्झोल 5% SC ही बॉटल सोडू शकता, आणि त्याबरोबर व्हॅल्डामायसिन 3% हा घटक असणार ही बॉटल, हे दोन्ही एकत्र 1-1 लिटर या प्रमाणात सोडू शकता. जर तुमची सुपर व्हरायटी असेल आणि जर तुम्ही सबकेन केला असेल तर तुम्हाला 100% हा प्रॉब्लेम जाणवतोय. जर तुमच्या द्राक्ष बागेची काडी पांढरी पडली असल्यास किंवा नसल्यास ड्रीपद्वारे हे ॲप्लिकेशन द्या, जेणेकरून आपल्या द्राक्ष काडीला कोणत्याही प्रकारची रिंग पडणार नाही आणि आपली काडी चांगली पिकण्यास मदत होईल. धन्यवाद.